सर्व विद्यार्थ्यांना सौछाया रवी धलवार यांचा सुप्रभात. गुड मॉर्निंग. आज MPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे व्याकरण. त्यात आपण सुरुवातीला शब्दाच्या जाती हा व्याकरण भाग अभ्यासत आहोत. शब्दाच्या जाती मुख्य दोन प्रकारच्या आहेत, विकारी शब्द, दुसरं अविकारी शब्द. आता विकारी शब्द म्हणजे बदल होणे आणि अविकारी शब्द म्हणजे ज्यात बदल होत नाही असा, बदल न होणे. विकारी शब्द बदल होणे यात चार या मुख्य शब्दाच्या जाती आहे ज्यामध्ये बदल होतो, विकारीमध्ये बदल होतो. एक नाम, दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि चौथं क्रियापद. आता या सगळ्या विकारी शब्द नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांना विकारी शब्द म्हणतात, कारण या चार जातीमध्ये बदल होतो. या चार जातींमध्ये अर्थातच बदल होतो म्हणून याला विकारी शब्द म्हणतात. आणि अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांच्यामध्ये बदल होत नाही म्हणून यास अविकारी शब्द असे म्हणतात. आता शब्दाच्या 8 जाती आणि त्यांचे 8 कार्य आहेत. कसे ते आपण बघू. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यामध्ये निरनिराळी कार्य करतो. शब्द एकच पण प्रत्येक वाक्यामध्ये त्याचं कार्य वेगळं. ते कसं बघूया. आपण एक वर शब्द घेऊया आणि त्या वर शब्दामध्ये कुंतीला दुर्वास ऋषीने वर दिला. पहिलं वाक्य घेतलं आपण, कुंतीला दुर्वास ऋषीने वर दिला. आता या वाक्यामध्ये वर या शब्दाने नामाचं काम केलेलं आहे. कुंतीला दुर्वास ऋषीने वर दिला. वर म्हणजे आशीर्वाद आणि आशीर्वाद म्हणजे या ठिकाणी झालं नाऊन. आता दुसरं वाक्य बघूया. दमयंती त्या नल राजास वर. बघा दुसऱ्या वाक्यामध्ये दमयंती त्या नल राजास वर या वाक्यामध्ये वर हे क्रियापद आलेले आहे का, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. मग वर या शब्दाने वाक्याचा अर्थबोध पूर्ण झालेला आहे म्हणून यास क्रियापद. म्हणजे एकच शब्द वर पहिल्या वाक्यामध्ये त्याने नामाचं काम केलं, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याने क्रियापदाचं काम केलं. तिसरं वाक्य आणखी घेऊया. पक्षी झाडावर बसतो. आता या ठिकाणी पक्षी झाडावर बसतो म्हणजे वर या शब्दाने झाडावर म्हणजे शब्दयोगी अव्ययाला लागून आलेला हा शब्द. म्हणून म्हणजे नाम या शब्दाला लागून आलेला शब्दाला शब्दयोगी असे म्हणतात. झाड हे नाऊन आहे, नाम आहे आणि झाडाला लागून वर हा शब्द आला आहे म्हणून याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आणखी दुसरं उदाहरण घेऊया. पार्थाने बाण खालून वर मासोळीच्या डोळ्यात सोडला. पार्थ म्हणजे अर्थातच अर्जुन. याने बाण खालून वर मासोळीच्या डोळ्यात सोडल्या. आता इथे खालून वर हे दोन क्रिया दाखवत आहे म्हणजे हे क्रियाविशेषण अव्यय आहे. वर हा शब्दच विविध कार्य करताना आपल्याला इथं दिसत आहे. पहिल्या वाक्यामध्ये त्याने नामाचं काम केलं, दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापदाचं, तिसऱ्या वाक्यामध्ये त्याने शब्दयोग्य अव्ययाचं काम केलेलं आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये त्याने क्रियाविशेषणचं काम केलेलं आहे. अशा पद्धतीने वर माता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होती. वर माता म्हणजे मुलाची आई आणि ती आपल्या मुलाच्या लग्नात नखऱ्यात वावरत होती, तोऱ्यात वावरत होती म्हणजे तिचं श्रेष्ठ स्थान ती दाखवत होती. अर्थातच या ठिकाणी वर माता, पुन्हा वर हा शब्द घेतलेला आहे आपण, एकच शब्द पण या ठिकाणी वर माता आईचं त्याने वर या शब्दाने विशेषणचं काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी वर हा शब्द विशेषणाचं कार्य करतो म्हणजे हा या ठिकाणी विशेषण आहे. मग आपल्याला लक्षात येईल वर हा एकच शब्द विविध वाक्यामध्ये विविध कार्य करताना आपल्याला दिसतो आहे. मग विकारी शब्द याची डेफिनेशन आपण घेऊया म्हणजे व्याख्या आपण घेऊया. लिंग, वचन,
किंवा विभक्ती यामुळे नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या 4 शब्दाच्या जातीमध्ये बदल होतो, म्हणून यास विकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्द बघूया. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या 4 शब्दाच्या जातीमध्ये लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही, म्हणून त्याला अविकारी शब्द असं म्हणतात. म्हणजे शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या 4ही शब्दाच्या जातीमध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामध्ये बदल होत नाही, म्हणून यास अविकारी शब्द असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण विकारी शब्द आणि अविकारी शब्द कसे आणि त्यात कशामध्ये बदल होतो, तर लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये बदल होतो, तर विकारी शब्द होत नाही, मग तो अविकारी शब्द हे आपण आज अभ्यासले आहे. पुढील भागामध्ये आपण नाम अभ्यासूया. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाम आणि त्यांचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती घेऊया. म्हणजे पुढचा व्हिडिओ आपण पुढल्या भागात बघूया. धन्यवाद.